नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल भेजा फ्राय। इथे आपला एकदम मसालेदार भेजा फ्राय तयार होतो घरच्या घरी कमी साहित्यापासून। सध्या हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये जर आपण भेजा फ्राय खाल्ला तर शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतो। मन भरेल पण पोट भरणार नाही असा आपला मसालेदार भेजा फ्राय तयार होतो। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। भेजा फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 2 बकऱ्याचे भेजे घेतलेले आहे। त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे चॉप करून घेतले। 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतले। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकीचा तुकडा, 1 वाटी कोथिंबीर, इथे कोथिंबीरच्या काड्या पण घेतलेल्या आहे। 4 हिरव्या मिरच्या, 1 वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर, गरम मसाला 1 चम्मच, लाल मिरची पावडर 1 चम्मच, इथे मटन मसाला घेतलेला आहे 1.5 चम्मच, काश्मीर लाल मिरची पावडर 2 चम्मच, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 2 चम्मच धने पावडर। प्रथम आपण भेजा कसा धुवून घ्यायचं ते बघणार आहोत। त्यासाठी एक बाउल मध्ये पाणी घेतलं। आता या पाण्यामध्ये हे भेजे डीप करून घ्यायचे। इथे आपल्याला या ज्या नसा आहे त्या काढून टाकायच्या आहे रक्ताच्या। हे बघा, अशा प्रकारे नसा काढून टाकायच्या। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी भेजा छान स्वच्छ करून घेतलेला आहे। यावर ज्या नसा होत्या रक्ताच्या त्या काढून टाकल्या आणि 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलं। भेजा फ्राय बनवण्यासाठी प्रथम आपल्याला भेजा बॉईल करून घ्यायचा आहे। त्यासाठी एका कढईमध्ये पाणी ठेवलं होतं उकळायला। पाण्याला उकळी आली की यामध्ये मीठ ऍड करायचं। त्यानंतर अर्धी चम्मच हळद ऍड करायची। आता या मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये भेजा ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला। इथे 5 मिनिटांसाठी आपण भेजा बॉईल करून घेणार आहोत। आता इथे 5 मिनिटं पूर्ण झालेले आहे। आता बॉईल केलेला भेजा आपण बाहेर काढून घेऊया। इथे मीठ आणि हळदीच्या पाण्यातून भेजा बाहेर काढल्याच्या नंतर पुन्हा मी 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। म्हणजे हळदीचा जो एक्स्ट्राचा पिवळा कलर असतो तो निघून जातो। ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचे आहे। भेजा खाताना चवदार लागतो। असं केल्याने काय होतं, भेजाचा जो वैसपणा असतो तो निघून जातो। आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया। आता इथे एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे। इथे आपल्याला भेजा फ्राय बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या ऍड करून घ्यायच्या। त्यानंतर अद्रकीचे तुकडे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। आता यामध्ये 1 ते 2 चम्मच पाणी ऍड करायचं आहे आपल्याला। इथे आपण मिक्सरमध्ये छान फाईन पेस्ट करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण भेजा फ्राय बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून ऑइल टाकलं। इथे ऑइलचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। ऑइल गरम झाले की यामध्ये चॉप केलेला कांदा ऍड करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा इथे छान हलवून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा कांदा छान परतला जातो। आपला कांदा जळणार नाही याची काळजी घ्यायची। आता तुम्ही बघू शकता तिथे कांदा छान परतून झाला। इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। इथे खूप जास्त डार्क ब्राऊन कलर होऊ दिलेला नाही मी कांद्याचा। आता या स्टेजला चॉप केलेले टोमॅटो ऍड करून घेऊया। इथे आपल्याला टोमॅटो छान मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता इथे टोमॅटो मेल्ट होईपर्यंत परतून घेतलेले आहे। आता आपण जी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती ऍड करून घेऊया। आता आपण ही मसाल्याची पेस्ट पण छान परतून घेणार आहोत, म्हणजे यामध्ये असलेला कच्चापणा निघून जाईल। इथे आपल्याला अधूनमधून पाणी ऍड करायचं आहे, म्हणजे आपली पेस्ट व्यवस्थित परतल्या जाईल। इथे आपली मसाल्याची पेस्ट पण छान परतून झाली। इथे मी अधूनमधून पाणी ऍड केलं होतं। आता यामधून छान खमंग वास यायला सुरुवात झालेली आहे। जो आधीचा कच्चा वास होता तो पूर्णपणे निघून गेला। आता या स्टेजला आपण काही मसाले ऍड करून घेणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी धने पावडर ऍड करायचं। त्यानंतर हळद, काश्मीर लाल मिरची पावडर, गरम मसाला, मटन मसाला, लाल मिरची पावडर। आता इथे सर्व मसाले ऍड करून झालेले आहे। आता हे मसाले मिक्स करून घेऊया।
आता या स्टेजला थोडंसं पाणी ऍड करायचं, म्हणजे आपले मसाले छान परतले जाईल. आता पुन्हा थोडंसं पाणी ऍड करायचं. इथे आपले छान तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता ऑइल सेपरेट होईपर्यंत मी मसाले परतून घेतलेले आहे. आता या स्टेजला बॉईल केलेला भेजा ऍड करून घ्यायचा. आता आपण भेजा छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे भेजाचे तुम्हाला थोडे मोठे मोठे पीस पाहिजे असेल तर तुम्ही असंच हलवू शकतात हलक्या हाताने, किंवा मॅश करायचे असेल तर थोडंसं असं छान मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये भेजा छान मिक्स करून घेतला. आता या स्टेजला थोडंसं पाणी ऍड करायचं. आता पुन्हा एकदा भेजा छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. आता थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया. आता आपण कोथिंबीर एकदा मिक्स करून घ्यायची. इथे आपला भेजा फ्राय ऑलमोस्ट तयार झालेला आहे. आता आपण याला 1 ते 2 मिनिटांसाठी असंच फ्राय होऊ देणार आहोत मसाल्यामध्ये. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला छान मसालेदार भेजा फ्राय तयार झालेला आहे. हे बघा, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपला भेजा फ्राय तयार झाला. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी भेजा फ्राय डिश आउट करून घेतलेला आहे. इथे मी पाव सोबत सर्व केलेला आहे भेजा फ्राय. तुम्ही चपाती सोबत किंवा नान सोबत खाऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी हॉटेल स्टाईल मसालेदार भेजा फ्राय तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.